गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ दादा वर्षावर बोलले। वर्षा बंगल्यावरील बैठकीत अजितदादांनी भूमिका घेतली, अंबादास दानवेंचा दावा। दानवे खोटं बोलतायत, मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो, अंबादास दानवेंचा दावा बावनकुळेंनी फेटाळला। कंपनीचे डायरेक्टर असतानाही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का होत नाही? लोक बंदुका लावून मुद्रांक शुल्क रद्द करून घेतील, येणाऱ्या काळातील हा धोका। बावनकुळेंनी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेली 42 कोटींची नोटीस योग्य, खोट्या पद्धतीने खरेदी विक्री झाली की नाही याबाबत 21 दिवसात अहवाल येईल। जमीन घोटाळ्यात योग्य ती कारवाई होईल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अहिल्यानगरच्या खारेकर्जुनेमध्ये बिबट्यानं हल्ला केलेल्या 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह सापडला। तब्बल 16 तासांनी मुलीचा मृतदेह सापडला, परिसरात शोककळा। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील आगवेमध्ये बिबट्याचा मुक्त संचार। आमदार शेखर निकमांचे बंधू प्रशांत निकमांच्या फार्म हाऊस परिसरात बिबट्याचं दर्शन, बिबट्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद। नांदेडच्या लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याची दहशत, बिबट्यानं हरणाची शिकार केल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याच्या भीतीमुळे शेतीची कामं ठप्प, मजूरही मिळणं शक्य नाही। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं कुणीही मुलगी देत नसल्याची पत्रातून खंत व्यक्त। ग्रामीण भागात मुलांच्या लग्नाची समस्या फार गंभीर, सर्व राजकीय नेत्यांनी यावर चर्चा केली पाहिजे। पवारांना तरुणानं लिहिलेल्या पत्रावर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। कंटाळलोय, आता थांबणार, मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल झाल्यानंतर पुण्याच्या जुन्नरमधील कीर्तनात इंदुरीकर महाराजांकडून खंत व्यक्त। नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून काळाराम मंदिरात दर्शन, फडणवीसांची नाशिकमध्ये जाहीर सभा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, स्टार प्रचारक यादीत अमोल मिटकरींना स्थान, मात्र रुपाली ठोंबरे पाटलांचं नाव स्टार प्रचारक यादीतून वगळलं। रुपाली चाकणकरांचंही स्टार प्रचारक यादीत नाव। मुंबई महापालिकेत भाजपचं मिशन 150, गेल्या निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या, भाजपचा 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। अमित शहांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक, दिल्ली स्फोट प्रकरणी अमित शहांच्या उपस्थितीत बैठक, बैठकीला गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित। दहशतवादी उमर दिल्लीत प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही समोर, उमर I-20 कारमधून भरतपूर बॉर्डर टोलवर प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही, 10 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही समोर। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात 4 वाहनांचा समावेश, 4ही वाहनं तपास यंत्रणांच्या ताब्यात। फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून 4थी कार मिळाली, पहिली कार शाहीनची होती, दुसरी स्फोटासाठी वापरलेली I-20 कार होती। दिल्ली बॉम्बस्फोटच्या तपासावर अमेरिकेचं बारकाईनं लक्ष, भारत आणि पाकमध्ये पुन्हा युद्ध होण्याची अमेरिकेला भीती, भारतीय तपास यंत्रणांशी अमेरिका सतत संपर्कात। दिल्ली दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी अपडेट, आरोपींचा 4 ठिकाणी मालिका स्फोट घडवण्याचा प्लॅन होता, सूत्रांची माहिती। तर 4 शहरांमध्ये प्रत्येक दोघांच्या टीमकडे IED बॉम्ब वाहून नेण्याची जबाबदारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतील स्फोट प्रकरण, उमर दिल्लीच्या रोडवर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, आसिफ अली रोडवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उमर कैद। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलची डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये वेगवेगळे कोडवर्ड सापडले। उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीत ऑपरेशन हा शब्द अनेकदा वापरला होता, सूत्रांची माहिती। बिस्किट पुडा देऊन शो करायची गरज नाही, जनतेचं लुटायचं आणि जनतेला द्यायचं ही उद्धव ठाकरेंची मानसिकता नाही, एकनाथ शिंदेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर।
पालकमंत्री म्हणून धाराशिवमध्ये युतीची घोषणा केली। जिथे शक्य तिथे युती करण्यास आमच्या नेत्यांनी सांगितलं। पालकमंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ। चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। उन्मेष पाटलांच्या अटकेसाठी पथकही रवाना। पिपाणी चिन्ह वगळल्यानंतर देर आहे दुरुस्त आहे अशा शब्दात रोहित पवारांनी ट्विट केलंय। लोकसभा आणि विधानसभेला पिपाणीचा मोठा फटका बसला। लोकसभा विधानसभेला निर्णय घेतला असता तर चित्र वेगळं असतं। रोहित पवार यांचं ट्विट। अजितदादा अजून कोणती सत्सद विवेक बुद्धी वापरणार? त्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात। जमीन घोटाळ्यात जबाबदार असलेल्यांना एसआयटी चौकशी झाली पाहिजे। विनायक राऊतांची मागणी। जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। जालन्यातील भाषणात आमदार अर्जुन खोतकरांचं विधान। तर आपला नेता मुख्यमंत्री व्हावं असं बोलणं गैर नाही, मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच। दरेकरांचं खोतकरांना उत्तर। ओबीसी वॉर्ड झाल्यानं लोकांमध्ये नाराजी झाली। आम्ही जे उमेदवार देऊ ते निवडून येतील। कितीही काही झालं तरी हा वॉर्ड सोडणार नाही। ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये। अजितदादांनी पांघरूण घालू नये। 2029ला वाईट करेन जरांगेंचा अजित पवार आणि धनंजय मुंडेंना इशारा। मी कुठेही शिस्तभंग केला नसल्याचा रुपाली ठोंबरे पाटलांचा खुलासा। महिला डॉक्टरबाबत महिला आयोगाच्या मताशी मी सहमत नाही। रुपाली ठोंबरे पाटलांनी पक्षाकडे पत्रातून मत मांडलं। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये। अजितदादांनी पांघरूण घालू नये। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। 2029ला वाईट करेन जरांगेंचा अजित पवार धनंजय मुंडेंना इशारा। अजितदादा अजून कोणती सत्सद विवेक बुद्धी वापरणार? हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे। विनायक राऊतांची अजित पवारांवर टीका। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडूनच मतदार यादीत घोळ। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप। 26 ऑक्टोबरला हर्षदा शिरसाटांचा यादीत नाव टाकण्याचा प्रयत्न, पण मतदार यादीत नाव टाकण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख होती। दानवेंचे गंभीर आरोप। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। मनसेकडून बॅनरबाजी। शिवसेना भवन इथे मनसेकडून बॅनरबाजी। बॅनरच्या माध्यमातून भाजप शिंदेच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न। नाशिकमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल भाजपात। नाशिकच्या भाजप कार्यालयात पक्षप्रवेश। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत समर्थकांचाही भाजपमध्ये प्रवेश। नालासोपारात भाजप आमदार राजन नाईकांचा भव्याला धक्का। माजी नगरसेवक रेश्मा जाधवांचे पुत्र विशाल जाधव भाजपात। 50 पदाधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता वैतीही भाजपात। सोलापुरात माढ्याच्या 4 सुपुत्रांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती। माढ्यात एकाच वेळी 4 जणांना तहसीलदार ते उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती। जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। माजी आमदार यशवंत मानेंनी आरोप केलेली महिला माध्यमांसमोर। यशवंत मानेंनी कुणाच्या सांगण्यावरून आरोप केले हे आधी सांगावं। उज्ज्वला थिटेंचं वक्तव्य। दरम्यान माझ्यावर आरोपासाठी उमेश पाटलांकडून महिलेला 50 लाख दिल्याचा मानेंचा दावा। आमचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत। पक्ष ज्या दिवशी आदेश देईल त्या दिवशी उमेदवार जाहीर करू। अंबड नगर परिषद निवडणुकीवरून नारायण कुचेंचं वक्तव्य। तर अंबड नगर परिषदेत भाजप स्वबळावर लढणार, कुचेंचे स्पष्ट संकेत। बीडमधील राष्ट्रवादी भवनात आमदार संदीप क्षीरसागरांची बैठक संपन्न। नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न। सांगलीत नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। भाजप आमदार पडळकरांविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार। रायगडच्या रोह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। अनेक दशकं
नगरसेवक पद भूषवलेल्या पडवळ कुटुंबांचा शिंदेंच्या सेनेत जाहीर प्रवेश। भरत गोगावले, महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना शह देण्याचा प्रयत्न। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता। नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मध्ये भाजपला उमेदवारी द्या, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्या, कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी। बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, यामुळे बीड नगरपालिकेचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांमध्ये लढत होण्याची शक्यता। धाराशिवमध्ये समाजवादी पार्टी नेते देवानंद रोजकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत रोजकर यांचा पक्षप्रवेश संपन्न। नंदुरबार नगरपालिकेसाठी अद्याप एकही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही, त्यामुळे ऐन वेळेस गर्दी होऊ नये म्हणून शनिवारी देखील उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार। निवडणूक विभागाकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी। अहिल्यानगरमधील राहता नगराध्यक्ष पदासाठी 2 अपक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल। श्रीरामपुरात आगामी निवडणुकांसाठी महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले। आतापर्यंत कोपरगावात नगरसेवक पदासाठी 1 तर शेवगावात 2 अर्ज दाखल। नंदुरबार नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांकडून कर भरणा आणि महत्त्वाचे दस्तऐवजांची जुळवाजुळव सुरू। इच्छुक उमेदवारांवर मोठ्या प्रमाणावर कर बाकी असून त्यामुळे उमेदवारांची कर भरण्यासाठी धडपड। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या 3ऱ्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांकडून अजूनही निर्णय नाही। भाजपकडे अनेक इच्छुक उमेदवार असूनही निर्णय लांबणीवर, तर विरोधकांमध्येही एकीचा अभाव। पुण्याच्या भोरमधील नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट मोडवर। सुरक्षेसाठी 10 पथकं कार्यरत, तर महत्त्वाच्या ठिकाणच्या रस्त्यावर 4 स्थिर तपासणी पथकं तैनात। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारात होणारी 38वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली। 15 ते 20 जानेवारी दरम्यान 38वी हिंदकेसरी स्पर्धा होणार। राजेश्वरी प्रतिष्ठानच्या दीपक पवारांची माहिती। पुणे नाशिक महामार्गावर दिंड्यांची वर्दळ। संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून दिंड्या आळंदीमध्ये दाखल होणार। गोंदिया शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला अर्ज दाखल। 3ऱ्या दिवशी नगर परिषदेसाठी एका उमेदवाराचा अर्ज दाखल। गोंदिया, तिरोडा आणि सालेकसा गोरेगाव नगरपंचायतीच्या एकूण 102 जागांसाठी 2 डिसेंबरला निवडणूक होणार। वाशिम जिल्ह्यात 3ऱ्या दिवशीही अर्ज दाखल करण्याची गती मंद। रिसोड नगर परिषदेमध्ये आतापर्यंत अध्यक्षपदासाठी 1 आणि सदस्यपदासाठी 1 असे एकूण 2च अर्ज दाखल। मवियाच्या घटक पक्षांमध्ये जिथे समन्वय असेल तिथे लढण्याची भूमिका। तर गोंदियात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार येत्या 2 दिवसात जाहीर करू, काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे यांची माहिती। बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे सेवा दलचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश धुमाळ यांचा राजीनामा। प्रकाश धुमाळ यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पक्षाच्या धोरणांवर नाराज। प्रदीप गारटकर 17 तारखेला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात अजित पवारांच्या पक्षाला मोठा फटका। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून